राम राम माझ्या शेतकरी बांधवांनो. अहो, दिवसभर आपण आपल्या शेतामध्ये राब राब राबतो. पार घामानं अंग भिजून जातं. पण रात्री ज्यावेळेस आपण झोपायला जातो तेव्हा मनात एक चिंता असतेच की नाही? कधी वर आभाळाकडे डोळे लावून बसतो की बाबा पाऊस वेळेवर येईल का? आणि समजा पीक हातात आलंच तर बाजारात गेल्यावर त्याला 2 पैसे भाव तरी मिळेल का? ह्याच विचारानं आपलं अर्ध त्राण निघून जातं. आपल्या घामाचं दाम खरंच मिळणार का? हाच तर रोजचा प्रश्न आहे. पण विचार करा, ह्या रोजच्या काळजीतून, ह्या चिंतेतून बाहेर पडायचा एक पक्का मार्ग जर सापडला तर? असा एक मार्ग जो कमी खर्चात आणि कमी पाण्यात आपल्याला खात्रीनं नफा मिळवून देईल. चला तर मग आज आपण अशाच एका आपल्या जुन्या जवळच्या मित्राबद्दल बोलूया. तो म्हणजे आपला शेवगा. अहो, शेवगा काय नवीन आहे का आपल्याला? आपल्या दारात बांधावर तो असतोच की. पण त्याची खरी ताकद आहे ना, ती आपण अजून ओळखायची आहे. ते फक्त एक झाड नाहीये, तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे, एक खात्रीचा सोबती आहे. हे बघा बरं, एका बाजूला आहे आपल्या डोक्यावरचं चिंतेचं ओझं आणि दुसऱ्या बाजूला आहे खात्रीशीर उत्पन्नाचा विश्वास. आणि हा शेवगाच आपल्याला ह्या चिंतेच्या फेऱ्यातून बाहेर काढून या विश्वासाच्या वाटेवर आणून ठेवतो. मी काय हे हवेत बोलत नाहीये, हे अगदी खरं आहे. आता मनात प्रश्न येईल की बाबा एवढी पिकं सोडून शेवगाच का? तर ऐका, याला पाणी लागतं कमी, अगदी दुष्काळात सुद्धा हे झाड तग धरतं. मजुरांसाठी इकडे तिकडे फिरायची गरजच नाही. घरातलीच माणसं सगळं काम अगदी आरामात करू शकतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खत आणि औषधांवर होणारा आपला मोठा खर्च तो पार वाचतो. म्हणजे खिशातले पैसे खिशातच राहतात. आणि ह्या काही कोणाकडून ऐकलेल्या गोष्टी नाहीत. मी स्वतः हे माझ्या शेतात करून पाहिलंय, म्हणून इतक्या विश्वासाने, इतक्या हक्काने सांगतोय. कारण मला माहिती आहे, आपल्या शेतकरी माणसाला अनुभवाशिवाय दुसरं काही खरं वाटत नाही. बरं, चला तर मग आता हे बघूया की याची सुरुवात कशी करायची. म्हणजे मोठी धांदल न करता, जास्त धोका न पत्करता, अगदी सोप्या पद्धतीनं सुरुवात करून मोठा फायदा कसा मिळवायचा. आणि माझा एकच सल्ला राहील, एकदम 5-10 एकर लावायच्या भानगडीत पडू नका, अजिबात नाही. सुरुवात अगदी कमी क्षेत्रातून करा. अर्ध्या एकरातून करा, 1 एकरातून करा, जसं जमेल तसं करा, पण सुरुवात करा. एकदा का स्वतःला अनुभव आला की मग बघा, आत्मविश्वास कसा आपोआप वाढतो. आणि लागवड करणं तर बघा, एकदम सोपं काम आहे. साधारण 2.5 बाय 2.5 मीटरवर खड्डे घ्यायचे. प्रत्येक खड्ड्यात चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं आणि त्यात 2-3 बिया टोकून द्यायच्या. सुरुवातीला गरजेपुरतं पाणी दिलं की आपलं काम झालं. बघा, आहे का यात काही अवघड? आणि थांबा, यात अजून एक फायद्याची गोष्ट आहे. आता झाडं मोठी होईपर्यंत मधली जागा मोकळी कशाला ठेवायची, बरोबर ना? तर त्या जागेत कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो अशी छोटी पिकं घ्यायची. म्हणजे काय की एकाच जमिनीतून आपली दुप्पट कमाई सुरू. मेहनत एक आणि फायदे दोन. बघा, अशी जर आपण थोडीशी काळजी घेतली ना की उत्पन्न अगदी हमखास मिळतं. निसर्गाची थोडी साथ आणि आपली थोडी मेहनत. मग बघा आपल्या शेतात कसं सोनं उगवतं. आता सगळ्यांच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न आला असेल की ठीक आहे, माल तर पिकू, पण विकायचा कुठे? भावाचं काय होणार? पण थांबा, त्याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. ह्या पिकाची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? ती हीच आहे की याचे खरेदीदार आधीच ठरलेले असतात. याला वर्षभर मागणी असते. शहरात तर आहेच, पण परदेशात सुद्धा याची पावडर आणि तेल विकत घेणारे लोक आहेत. आपल्याला फक्त एकच काम करायचंय, चांगला माल तयार करायचा, गिरायक स्वतः आपल्या दारात येतं. आणि ऐका, जर अजून जास्त नफा कमवायचा असेल ना, तर नुसत्या शेंगा विकायच्या नाहीत. थोडीशी अजून मेहनत घ्यायची. शेंगा वाळवून पानांची पावडर बनवली, बियांमधून तेल काढलं किंवा साधं लोणचं जरी बनवलं ना, तरी मिळणारा भाव दुप्पट तिप्पट होतो. म्हणजे काय की आपल्याच मालाचा भाव आपणच ठरवायचा. आणि हे सगळं करायला आपण एकटे नाही आहोत, हे लक्षात ठेवा. सरकार सुद्धा आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. एक योजना आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. PMFME म्हणतात तिला. ही खास आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठीच आहे. जरा विचार करा, फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं अन्नप्रक्रिया उद्योगांना मदत करायला तब्बल 642 कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम किती मोठी आहे बघा. आणि ती आपल्यापर्यंत पोहोचू शकते, हाच यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ही मदत काही फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाहीये, ती आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत, आपल्या गावातल्या बचत गटांपर्यंत पोहोचतेय. आत्तापर्यंत बघा, 53,000पेक्षा जास्त बचत गटांना त्यांच्या रोजच्या खर्चासाठी भांडवल मिळालं यातून. मग या योजनेतून आपल्याला काय काय मिळू शकतं? तर बघा, पावडर बनवायचं छोटं युनिट उभं करायला किंवा आहे ते वाढवायला कर्ज मिळतं. रोजच्या खर्चासाठी बीज भांडवल मिळतं.
आपला माल चांगल्या पॅकिंगमध्ये कसा विकायचा याचं मार्गदर्शन मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी मोफत प्रशिक्षणसुद्धा मिळतं. माझ्या बांधवांनो, आता वेळ आली आहे आपल्या या काळ्या आईच्या कुशीत खरंखुरं सोनं उगवण्याची. आणि हा शेवगा म्हणजे तेच सोनं आहे जे आपलं नशीब बदलू शकतं. कमी कष्ट, कमी खर्च आणि खात्रीचा नफा असं पीक आज आपल्या दारात येऊन उभं आहे. जरा शांतपणे विचार करा. आपण फक्त एक पीक नाही बदलत आहोत, आपण आपलं नशीब बदलतोय, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवतोय, त्याला एक नवी उज्ज्वल दिशा देतोय. तर मग देणार ना आपल्या भविष्याला ही नवी दिशा?